ज्ञानेश्वर महाराज की जय. घास सहसा निघत नाही, पुन्हा तो वाढतो. मांजर छोटी होती, पुन्हा उंट मरून पडला. मांजरीला काढता आलं पण उंटाला काढता येत नसतं त्या बाईला, असं रूप करून बोलले. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. विवेका वाचून देह अभिमान रूप मांजर काढून टाकण्याच्या उद्देशाने देह अभिमान रूप मांजर काढून टाकायचं. रूपक सुंदर आहे, शब्दानं कळतं पण मन तसं बनत नाही. म्हणून अज्ञान आपल्यापासून सरकत नाही आणि आपण आपल्या आहे ती स्थिती जात नाहीत. म्हणून सतत चिंतन करायचं. एक क्षण असा येतो की आपण त्या स्थितीला भोगतो आणि आपण अज्ञानातून भिन्न होतो, अलग होतो. श्रवणाची खूप गरज आहे. मन ऐकत नाही, मन भगवंतापाशी थांबत नाही, त्याला जाता पण येत नाही. अहंकाराच्या मुळे तो देहाकडे असतो, वासनेमुळे ते विषयाकडे जात आणि अहंभावामुळे कर्मातच राहत. ज्ञानामुळे कर्मातून बाहेर येता येतं. म्हणून ते ज्ञान पक्क होण्यासाठी पंचकरण सुरुवात आहे, जो पाया आहे अध्यात्माचा. नंतर विचार चंद्रोदय, नंतर विचार चंद्रोदयाच्या नंतर आपल्याला विचार सागर, नंतर अमृतानुभव द्यायचं ते आपलं झालीच आहे. नंतर अमृतानुभव आता बहुत लांबचा पल्ला, एक एक समजून घेऊ, आपण समजून घेऊ. चला, त्यांना सांगितलंय की ते अभिमान रूप मांजर काढून टाकण्याच्या उद्देशाने जे त्याग करतात, त्यांच्या त्या त्यागाचा अभिमान रूपाचा आणखी कोणतंही देऊन बसतो. मी हे टाकलं, मी टाकलं, मी संन्यासी, मी योगी, मी भगवा घालतो, असं असं दुसरा अभिमान तयार होतो. मांजर काढलं तर उंट येऊन बसतो. म्हणजे छोटा अभिमान तर मोठा येतो असं त्यांना सांगायचंय. मग तो काढून टाकणे फार कठीण जाते. यासाठी जिज्ञासी वाचून, अधिकारा वाचून आणि विधी वाचून केवळ वेशधारणाने किंवा सकाम केलेल्या जपात इतर साधनाने अहंता ममता रूप बंधनाची निवृत्ती कधीच व्हायची नाही. अहंता आणि ममता निवृत्ती बंधनाची निवृत्ती होत नाही, कारण अभिमान आपण टाकत नाही. आता शिष्य तर मग कोणत्या साधनाने अहंता ममताचा नाश होतो, तरी कृपा करून मला सांगा, असं साधक सद्गुरुनाथाला बोलतात. आता ऐका, गुरु म्हणतात, विवेकादी साधनाने संपन्न होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्या उपदेशापासून झालेला जो आत्मानात्मक विचार, त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने म्हणजे अज्ञानाच्या नाशाच्या द्वाराने त्या अहंता ममताची निवृत्ती होते. ते काय बोलतात, सुंदर सांगतात की ते म्हणतात अहंता कशी काढायची तुम्ही सांगा, त्याचा नाश कसा करायचा, अहममतेचा नाश कसा होतो. फार कठीणीवर काही ममता आणि अहंता, दोन पर्वत आहेत मेरू, फार अवघड आहे. सारखी साधना असं तपश्चर्या, मनाचा निग्रह, वैराग्यादी, वैराग्य हा उत्पन्न झालंच पाहिजे. तेव्हा वासना जाते ना, थांबते ना. ज्ञानाने वैराग्य उत्पन्न होत. काल विवेकाबद्दल बोललो आपण, पण नंतर विवेक आणि वैराग्य जोडी तयार होती श्रवणातून आणि त्या वैराग्यानं मन फक्त ईश्वराकडं, ईश्वराचा वेध घेत. ईश्वरासाठीच ते मन व्याकुळ होतं, व्याकुळ. तेव्हा ती साधना पूर्ण होती आणि त्या भगवंताची स्थिती हृदयात प्रगट होती आणि तेव्हा ते अनुभूती सतत येते. ती ज्ञानाची रीती असते, फार कठीण आहे ते, येईल पण तशी आपण जर अवस्था केली तर. कुठली अवस्था की ज्ञानाची अवस्था, वैराग्याची, विवेकाची उत्पत्ती श्रवणाच्या मार्गे होती. काल झालं. आता विवेकानंतर वैराग्य जे धारण करते बुद्धी, तर तेव्हा तिला ईश्वराची प्रतीती होण्यासाठी ते अंतःकरण सक्षम झालं. जिथं वासना आहे तिथे भगवंताला प्रगट होण्याचे नाही, होऊ शकत नाही त्या अंतःकरणात, कारण वासना आहे तिथं आणि विकार आहे. म्हणून तिथं भगवंता नाही प्रगटत, तिथं ईश्वराचा अनुभव नाही उत्पन्न होत. म्हणून बंधन नाही जात, अज्ञान नाही टाकता येत आणि अहंता आणि ममता तर संपतच नाही. कठीण मार्ग आहे हा. आपण जर प्रयत्नशील राहिलो
मनाचा निग्रह केला, अभ्यास सतत केला, बोध हृदयात आला, संत संत भेटले ब्रह्मनिष्ठ, तर आपण त्या पदावर जाऊ शकतो. पण आपण अभ्यास नाही, निग्रह नाही, अधिकार नाही, आपल्या इंद्रियाला आपण ताब्यात घेत नाही, मनाचा विकार काढत नाही, इंद्रियाचा संबंध सोडत नाही, मी कोण हे कळत नाही, वैराग्य तुम्हाला बांधत नाही, तोपर्यंत ऐकून उपयोग नाही. कळालं का? तर कोणी येत नाही. साधना मोक्ष म्हणजे साधक. साधक म्हणजे तीव्र जिज्ञासा. तीव्र जिज्ञासा म्हणजे भगवंताला ओळखायचं, जाणायचं, ही तीव्र इच्छा, प्रबल इच्छा म्हणतात अंतःकरणाची. त्याच्याशिवाय काही भानच नसतं, देहाची जाणच नसते, वृत्तीला अभिमानच नसतो, ती फक्त ईश्वरासाठी जगते. अवघड असतं पेट आहे. ती माया काय शुभ असते का? ती माया नाहीये. ती तुमच्या नाकात काड्या घालते, तुम्हाला जाऊ देत नाही तिकडं. पुन्हा पुन्हा आडवी येते, पुन्हा पुन्हा तुम्हाला मागणे देहाकडे येते. तिथेच माया आहे ना. मनाचा आणि देहाचा तादात्म्य भाव म्हणजेच माया आहे ना. मन देहातून सरकत म्हणजेच ज्ञान आहे ना, विवेक. मनाला देह आवडत नाही, संबंधीला बुद्धी तिकडे जात नाही. का जात नाही बुद्धी तिकडं? कारण बुद्धीत बोध आहे, बुद्धीत वेद आहे, बुद्धीत अध्ययन आहे, आणि तिची तपश्चर्या आहे, म्हणून तिला तो कळतो आणि हे बाजूला वळत. तिला तो कळायला पाहिजे, परमात्मा. तिला जर जगत कळालं तर काय उपयोग? कारण जगत कळणे हे खोटा आविर्भाव आहे, आणि तो कळणं हा सत्याचा परमभाव आहे. केव्हा तो कळतो? ज्ञानानं. कसा प्रगटतो? महावाक्यानं. अनुभव कधी येतो? अंतःकरणाच्या अधिकारानं. त्याची प्रतीती कधी येते? जीवनमुक्तीनं. हे टप्पे, हे नाना अवस्था आहेत अंतःकरणाच्या. तिथून आपल्याला जायचंय, आणि हे तेच व्हायचं, आपल्याला मूळ पदाकडे जायचंय, पाया पक्का करायचा आहे. अहंता आणि ममता नष्ट कशी होती हा प्रश्न आहे गुरु शिष्याचा, गुरुडा. तुम्ही सांगा, जी अहंता आहे ना, मी देह वाटतंय ना, वृत्तीला जगाचा संबंध आहे ना, ती विकार करते ना, ती विषयाला धरते ना, ती जगात फिरते ना, मग तिचा नाश कसा करायचा? या शब्दातून, बोधातून. मग सांगतात गुरु श्रवण, विवेक, वैराग्य, मनाचा निग्रह, शमदम. सुंदर मांडणे, खूप विषय छान आहे. आपण तशी धारणा करायची, ऐकायचं. खूप छान आहे. समजते ना मी बोललेलं? हॅलो. हो माऊली, हो माऊली, समजतंय. आणि संपन्न होऊन, संपन्न म्हणजे ते प्राप्त करून. आपण म्हणतो धनसंपन्न, आज धन बाबाले धनधान्य संपन्न लोक, ते त्याचा उद्भव असतो जगात. ज्ञान शून्य आहे त्यांच्याकडं. लय धन आहे म्हणतात, लय धन, लय सोन आहे, मोठे ते लोक भिकारी. भिकारी ज्ञानानं मोठं व्हावं, भक्तीनं मोठं व्हावं. म्यूट पहा कोणा. त्यांना शरण जायचं, त्यांचे श्रवण करायचं, आणि त्याच्या श्रवणातून जे विवेकादी उत्पन्न होते, आणि विवेकाच्या साह्यानं खरं आणि खोटं बुद्धीला कळत आहे. जेव्हा तिला खोटं कळतंय, तिथे दुःख आहे, पदार्थ नाहीच आहे, त्याचा संबंध का करायचा, जड नाहीये, आणि त्याच्यात सुख नाहीये, आणि ते खरं नाहीये, ते मी नाहीये. देहाच्या पारड्याला. हो माऊली. आपल्यापाशी कुठं टाइम आहे? 50 झाला, 60 झाला, मागून तर लई बायकाला उचलतं श्रवण करावं लागतं, मी कोण करण्यासाठी अध्ययन करावं लागतं, आणि माझ्यामध्ये असलेल्या भगवंताला भेटायसाठी मनाचा
अध्यक्ष व्हावं लागतो. त्याला देहाला सोडून बुद्धीनं आत जावं लागतं. बोधाला त्याने पकडावं लागतं. वेगाला त्याने जाणावं लागतं. संताला त्याने शरण जावं लागतं. त्यांची सेवा काहीतरी व्हावी लागते. रस्त्यावर पडलाय मोक्ष आणि द्या गुरुनाथ आणि द्या आणि मी घेते आणि घरी जाते. आपल्याला करून त्रागा करून घेतो. नसवर सुख नसवर ते आहे काय नाही काय, पण जे आहे ते आहे कळावं लागतं आणि सो सुखामध्ये रमावं लागतं. हे वैभव प्राप्त करावं लागतं. आत्म्याला मारून स्वरूपानं उरावं लागतं. आपल्या स्थितीला आपण भोगावं लागतं आणि ह्या जडाला टाकून स्वमध्ये जावं आपण काय जगावं लागतं. त्याला काय धरायचं? जिवंत मड, ते मेलेलं मड लोक बघते आणि जिवंत मड आपण बघतो. मी ही वाढवली तिनं, ममता वाढवली, ममता हिला बेटी केली, ममतेनं हिला. मग आम्हाला दोन्ही लोक आम्हाला त्याचा नाश करायचा सद्गुरुनाथाला सांगावं लागतं. अहंता आणि ममता नाश करण्यासाठी काय करावं? ते म्हणजे श्रवण करावं, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूकडे जाऊन उपदेश घ्यावा आणि त्या श्रवणातून विवेकाची उत्पत्ती होती आणि विवेकानं बुद्धी जागी होती. अहंता आणि ममता बुद्धी सोडून देते आणि मग ममता फक्त ईश्वरावर राहते आणि तो ईश्वर बुद्धीला घेऊन स्वरूपाकडे नेतो. ना देवाकडे, स्वरूपाकडे. संत देव नाही का? एकच देव का तुमच्या मंदिरातला? न बोलणारा, न हलणारा, बाजार सगळा. प्रत्यक्ष संवाद करतात, प्रत्यक्ष बोध देतात, अज्ञानातून बाहेर हाताला हात देऊन बाहेर घेतात, जीवनमुक्ती धामाकडे नेतात, आत्मस्वरूपाला प्रगट करून टाकतात, मायेला मारून टाकतात, चित्ताला चिन्मय करतात. तेच देव असतात. येण्याचा बाजार, पैशाचा शेजार, सगळे भंडार तिकडे जाते, तिकडं एकच कळवणं 12 चिंध्या सगळ्या फाटक्या एक साडी ठेवून इटकी कर. साध्या पडशी तुम्हाला ते नेऊन ठेवतात. त्यांची जादूही बेटा. अनात्मविचार त्यांच्या योगाने झालेल्या स्वरूपाच्या ज्ञानाने आत्मविचार त्यांना बोध काय दिला? आत्मा आणि आत्मविचार. त्यांचा उपदेश तेच आहे. सद्गुरुनाथ हे सांगतात, गोष्टी गप्पावाले सद्गुरु नाही, ते धोंडे नसते नसलेली बिनकामाची. व्हायचं कोणता उपदेश करायचा? आत्मविचार. उपदेश कोणता करायचा? वेदाचा. बाकीच्या बडबड 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 काहीच कामाचे नाही. उगा पांचट गोष्टी, मनोरंजन, स्मितास्य हे काय बंद कर म्हणायसाठी. तुझा उपदेश आत्म्याचा अनात्म्याचा म्हणजे जो आत्मा आहे ते तुझं रूप आहे, जो दिसतो आहे तो अनात्मा आहे, त्याचा संबंध वृत्तीचा देहाशी आहे, मग तो अनात्म्याशी संबंध आहे, भगवंताशी नाहीये. मग अनात्म्याला सोडायला बुद्धी का तयार नाही? कारण त्याच्या बुद्धीला बोध दिला नाही, तिला विवेक झाला नाही. म्हणजे जे खरं आहे ते मी आहे, जे खोट आहे ते दिसतंय ते मी नाही आणि ते माझं बी नाही. ते पंचमहाभूताचे, ते दिसतो ते तत्वाचे, पंचवीस तत्वाचं भांड आहे. त्याचा संबंध काय म्हणून करू? त्याला चित्तात का धरू? त्याच्या सुख दुःख का स्मरू? ह्याचं सुख ह्याचं दुःख, ह्याला कसं झालं माय, अगं बस की गप्प डोळे, असं केलं मा सांगते पुराण. तेव्हापासून आली ह्या घरात तेव्हा केलं. तुझं प्रारब्ध तसलं उलट सुलट होतं. लोकांना काय बोलते? बडबड बडबड बडबड. ते संपून टाक पुढे सप. आले ना असं केलं तसं केलं, गायचं शेण काढलं, मग तिथं काढ पुढे काढ, पण ते बंद कर रेकॉर्ड. अधिकार उंच नाही, वैराग्य नीट नाही, विवेकाची त्या ठिकाणी उत्पत्ती नाही. पण ज्या संत संघातून उपदेशातून वेदाच्या विवेकाची उत्पत्ती होती तो उपदेश असतो आणि तो उपदेश बुद्धीला जडातून अलग करतो. जड म्हणजे अनात्मा आणि खरं म्हणजे आत्मा.
इथं सांगितलंय गुरुच्या उपदेशाने आत्मानात्मविचाराने झालेला विचार त्याच्या योगाने झालेल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. आत्मानात्म विचाराच्या योगाने झालेलं स्वरूपाचं ज्ञान त्यानं अज्ञानाचा नाश होतो. बुद्धीमध्ये आत्मप्रकाश येतो. मी परमात्मा हे अनुभव संत देतात आणि देहातून बुद्धीला बाहेर काढतात. तेव्हा अज्ञानाचा नाश होतो. अहंता आणि ममता याचा नाश कोणत्या साधनाने होईल ते कृपा करून सांगा. आमची अहंता ममता तर वाढायली. नाम घेतलं नामी वाटायलं, ध्यान लावलं ध्यानी वाटायलं. मी ध्यान आहे, मी ध्यानात आहे. मी आणि ध्यान आता दोन झाले ना बाप्पा. मी आणि योगी, मी आणि वैरागी, मला वैराग्य ते सगळं मीच यायलं. मग ही मी म्हणजे अहंता आहे आणि माझं म्हणजे ममता आहे. दोन्ही पण जावं. ध्यान केलं, तत्रा केली, नाम घेतलं, यज्ञ केलं, मी याज्ञिक आहे. नाम घेतलं, मी नामी आहे. भक्ती केली, मी भक्त आहे. योग लावला, मी योगी आहे. मग तिथे मी याला अहंकार तयार व्हायला. पण ज्या साधनेनं अहंकार बंद होतो, अहंकार उत्पन्न होत नाही, अज्ञानाचा नाश होतो, अहम ममता निवृत्त होती, ती साधना सांगा. तर गुरु म्हणतात ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्या उपदेशापासून आत्मा आणि अनात्मा विचार उत्पन्न होतो. म्हणजे आत्मा हा खरा आहे, अनात्मा हा खोटा आहे. म्हणजे खरं आणि खोटं हे बुद्धीला कळू लागतं. जेव्हा खरं हे सत्य हे मरत नाही आणि खोटं दिसून ते राहत नाही, हे जात नाही आणि राहत नाही, ह्याला म्हणायचं आत्मा आणि अनात्मा विवेक. मग होय जेव्हा जन्म होतो, बुद्धी जागी होती आणि ती खऱ्याकडे जाऊ लागते. गुरुच्या उपदेशाने आत्मानात विवेकाने काय होतं, स्वरूपाचं ज्ञान तयार होतं. आणि स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर तो परमात्मा आहे आणि तोच मी आहे हा बोध इथं जागा होतो, सतत प्रवाहित होतो, तो जात नाही. आणि मग तो बोध काय करतो की स्वरूपाचं ज्ञान त्याला होतं, स्वरूप प्रगट होतं, तो मी आहे असा अनुभव तयार होतो. देह नाही मी असा निश्चय होतो. तेव्हा अज्ञान निवृत्त होतं आणि अहंता आणि ममता मरून जाते आणि सदात्मत्वाची प्रतीती येते. त्याला म्हणतात जीवनमुक्ताची स्थिती. तर वृत्ती देहाला माझं म्हणजे ते आहे म्हणतात. देह मी, देहाधिक माझे ममता, त्याचा नाश कधी होईल. नाम केलं मी नामधारी झालो, ध्यान केलं मी ध्यानी वाटलो. तिथं मी आणि ध्यान दोन अवस्था आहेतच, एक अवस्था नाही, द्वैत आहेच आहे. मी योग लावला, मी योगी वाटलं, ठीक आहे. मग अज्ञान आमचं कायम राहिले. मी योगी, अज्ञानाने मी म्हणतो आपण. मग मला अहंता आणि ममतेचा नाश करण्यासाठी मी काय करू. तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याकडनं ब्रह्मोपदेश ऐकून आत्मा आणि अनात्मा विचाराच्या योगाने स्वरूपाचं ज्ञान होतं आणि स्वरूपाच्या ज्ञानानं अज्ञान निवृत्त होतं आणि त्या क्षणाला अहंता आणि ममता याचा नाश होतो. कारण ते गुरुचा बोध प्रबळ असतो. अहम ममताच्या नाशानच म्हणून जास्त अहंता बी नसावी. अहम मी देह, मी देह, मी श्रवणात आले की माणूस स्वच्छ आणि शांत होतो. जसं भरलेली साडी, पारसी साडी त्या पाण्यात धुतली टाकली, बुद्धी टाकली तर त्याचं अज्ञान निवृत्त होत. हिची घाण जाते कपड्याची, पण कशानं, पाण्यानं. तसं बुद्धीचं अज्ञान जात ज्ञानानं. श्रवण कळतं अधिकारानं, भेद जातो अभेदानं, प्रभूची भेट होती महावाक्यानं. आणि तो मी एक सतत अनुभूती की संताच्या कृपेनं. हे बुद्धी निवृत्त होती वेदाच्या शक्तीनं. मनाला रामाची ओळख होती हृदयाच्या भक्तीनं. राम प्रकट होतो वेदाच्या प्रभावानं. आणि गुरु मिळतात अंतिम जन्म असल्याच्या कारणानं. जन्म अंतिम आहे तेव्हा संत मिळतात, ग्रंथ कळतात, भगवंत मन बनतं
आणि अज्ञान संपत. तो काळ म्हणजे श्रवण आहे. त्या काळामध्ये मुक्तिधाम आहे. तिथं श्रवण सतत घडतं आणि मन भगवंतामध्ये प्रवेश करत. देहात सोडून देत आणि वैराग्य धारण करत आणि विवेकाला मन अंतःकरण जन्म देत. ज्ञानाचं नातं जन्म देते ती वृत्ती. तसं स्त्री जन्म देते पुत्राला आणि मुलाला आणि मुलीला. तसं वृत्ती जन्म देते अंतःकरणाची ज्ञानामुळं बोधामुळं. ज्या अंतःकरणामध्ये बोध साठला जातो, ज्या मनाला वेद कळला जातो, ज्या हृदयाला संतांचं प्रेम करता येतं, ज्या बुद्धीला त्याची जाणीव व्हायची असती आणि ज्या स्थितीला आपण भोगायचं असतं, तेव्हा देहाला त्यागून ईश्वराच्या सोबत मनाला रंगून जायचं असतं. संसारात रंगणं म्हणजे पाप आहे, देहाला बघणं म्हणजे विकार आहे आणि ज्ञानाकडे जाणं म्हणजे निर्विकार आहे. साधू मिळणं म्हणजे अंतिम जन्म आहे आणि वेद कळणं म्हणजे ईश्वराचा समागम आहे. आता समागम नाही बुद्धीचा. ती सोडती देहाला वैराग्यानं, ती धरती देवाला बोधानं, ती ब्रह्म होती गुरुच्या महावाक्यानं. अति प्रारब्ध कठीण आहे. बोधाला धारण करायचंच, वेदाकडे थांबायचंच आणि जडाला सोडायचंच, विवेकात जगायचंच, भगवंताला बघायचंच, ब्रह्म व्हायचंच, अज्ञानातून निघायचंच. कुठं कुणाचा पत्ता आहे नाही. कोणी राहायचं अखंड त्याच्यात नाही राहायचे. कवर आहे कधी पडेल ते माहित नाही आणि माझं नाही. ते उसनं आणले ते वापस करायचे, त्यांना वापरायचे देऊन टाकायचे. लोकांची वाटी आणली तर भाजी काढून घ्यायची, दुसरी भाजी टाकायची, वाटी नेऊन द्यायची. तो हाचकी हा देह पंचमहाभूताचे कार्य आहे. यामुळे अनात्मा आहे व घटाप्रमाणे मडक्याप्रमाणे किंवा भांड्याप्रमाणे दृश्य आहे. घटाप्रमाणे मडक्याप्रमाणे भांड्याप्रमाणे हा अनात्मा देह दृश्य आहे. आणि ज्याप्रमाणे घटाचा द्रष्टा घटाहून वेगळा असतो, तसा देहाचा जो आपण आत्मा तो देहाहून वेगळा आहे. हा विषय उद्या घेऊ, अनुवाद करू याचा. उद्या सांगते समजावणार. असंच एक गुरु ज्ञानदेव तुकाराम वंदना भगवान की जय.